जिंदगीच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुला व तुझ्या संततीला देईन, तो पुढे तुझ्या पुढे आपला दूत पाठवी आणि तू तेथेच माझ्या मुलासाठी नवरी आण, तेथूनच माझ्या मुलासाठी तू नवरी आण. आता या ठिकाणी 7वं वचन आहे, त्याच्यानंतर एक 27वं वचन आहे, त्याच्यानंतर एक 50वं वचन. 3 वचन आहेत ज्या करून मुख्य करून आपण त्या 3 वचनावरती लक्ष देणार आहोत. बाकीचा मोठा बराच भाग तिथं आहे, तो वाचण्यासाठी इतका वेळ आपल्याकडे नाही. पण 27वें वचन असं सांगतं, धन्य है मेरे स्वामी अब्राहम का परमेश्वर यहोवा कि उसने अपनी करुणा और सच्चाई को मेरे स्वामी पर से हटा नहीं लिया. यहोवा ने मुझको ठीक मार्ग पर चलाकर मेरे स्वामी के भाई बंधुओं के घर पर पहुंचा दिया है. वाचा बरोबर 27 वचन. तो म्हणाला, माझा धनी अब्राहम याचा देव परमेश्वर धन्यवादित आहे. त्याने माझ्या धन्यावर दया करण्याचे व त्याच्याशी सत्यतेने वर्तण्याचे सोडले नाही. परमेश्वराने मला नीट वाट दाखवून माझ्या धन्याच्या भावाच्या घरी पोहोचवले आहे. हा. आणि 50वें वचन, तब लाबान और बतूएल ने उत्तर दिया, यह बात यहोवा की ओर से हुई है, सो हम लोग तुझसे न तो भला कह सकते न बुरा. 50वें वचन. यावर लाबान व बतूएल यांनी उत्तर केले, ही परमेश्वराची योजना आहे, तुम्हाला आमच्याच्याने बरे वाईट काही बोलवत नाही. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपल्याला अब्राहम आपल्या मुलासाठी पत्नी आणायला पाठवतो आपल्या सेवकाला एलिएजरला. ही घटना आपल्याला वाचायला मिळते. तुम्ही 24-25 अध्याय नंतर घरी जाऊन अगदी आरामात वाचू शकता. मी वारंवार तुम्हाला नेहमी सांगत असतो की तुम्ही अध्याय वाचा, घरी जाऊन अभ्यास करा, त्याच्यावर मनन करा, थोडा वेळ द्या की जे काही आपण आज शिकलो त्या गोष्टी तुमच्या व्यक्तिगत जीवनासाठी काय लागू होतात या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण देवाचं वचन हे बायबलमध्ये केवळ अक्षर स्वरूपात नाहीये, तर ते तुमच्या आत्म्यामध्ये उतरलं गेलं पाहिजे यासाठी सुद्धा आहे. आणि म्हणून जे काही तुम्ही ऐकता त्याच्यावर मनन करायला शिका. कारण मनन जितकं तुम्ही कराल तितकं तुम्हाला जास्त संदेश कळेल, देव काय सांगू इच्छितो हे तुम्हाला कळत जाईल. आणि म्हणून नेहमी अशा प्रकारची वचनं ज्यावेळेस आपण वाचतो ते अंडरलाईन करा, त्याला वाचा, घरी जाऊन ते अध्याय वाचा, म्हणजे स्टोरी तुमच्या लक्षात येईल. कारण इतकं वाचण्यासाठी आपल्याजवळ तितका वेळ नाही. तर एलियाजराला पाठवलं जातं. अब्राहम एलियाजराला पाठवतो आपल्या मुलगा इसहाक याच्यासाठी पत्नी आणण्यासाठी. याला हे जी पत्नी आणण्याची पद्धत आहे याला अरेंज मॅरेज म्हणतात. कशा प्रकारचं अरेंज मॅरेज म्हणतात? अरेंज मॅरेज. जे ठरवून केले गेलेलं काय आहे बरं? एक लग्न आहे. अजून एक आत्ताच्या काळामध्ये असलेली पद्धत आहे, ती माझ्या काळापासून आहे, पण आताच्या काळामध्ये जास्त प्रचलित आहे आणि जास्त चालते, त्याला लव्ह मॅरेज म्हणतात. कोणतं मॅरेज? लव्ह मॅरेज. ज्याला आपण म्हणतो की प्रेम विवाह, मराठीमध्ये प्रेम विवाह म्हटलं जातं. आणि जास्त करून आत्ताच्या काळामध्ये जे लग्न होत आहेत हे ठरवून लग्न केलेल्यापेक्षा प्रेम विवाह जास्त होत आहे. पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगू दे की बायबल प्रेम विवाहाला विरोध करत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल प्रेम विवाहाला किंवा लव्ह मॅरेजला विरोध करतं का? नाही विरोध करत. बायबल हे प्रेम विवाहाला मान्यता देतं. बायबलमध्ये प्रेमविवाह, बऱ्याचशाच लोकांचे प्रेमविवाह झालेले आहेत आणि बऱ्याचशाच लोकांनी अशा प्रकारचं लग्न केलेलं आहे. पण बायबल जास्त पुढाकार देतं कोणत्या गोष्टीला? तर अरेंज मॅरेज. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल काय सांगतं? लग्न हे सर्वस्वी काय असावं? मान्य असावं आणि अंतरून काय असावं? निर्दोष असावं. इब्री लोकांपत्राचा 13वा अध्यायामध्ये ही गोष्ट तुम्हाला वाचायला काढू नका, नंतर आपण काढूया. पण बायबल जे आहे ते प्रेम विवाहाला विरोध करत नाही. अरेंज मॅरेजला काय करतं बरं? ते प्रोत्साहित करतं किंवा तशा पद्धतीनं मॅरेज व्हावं, लग्न व्हावं या गोष्टीकडे जास्त पुढाकार रीतीनं बायबल काम करतं किंवा देव अशा गोष्टीला जास्त महत्व देतो. याची काही कारण आहे. कारण बायबलमध्ये दोघांचे आहेत. एकाचा जो आहे इसाक जो आहे त्याचं ठरवून लग्न झालं, अरेंज मॅरेज झालं, पण दुसरा व्यक्ती जो आहे याकोब त्याचं लव्ह मॅरेज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ते कारण सुरुवातीला ज्यावेळेस याकोब लाबानाच्या घरी गेला होता, आपल्या मामाच्या घरी गेला होता, त्यावेळेस बायबल सांगतं की त्याचं प्रेम बसलं राहेलवरती आणि तो काय करत होता? त्या ठिकाणी राहेलला मिळवण्यासाठी आपल्या मामाची मेंढरं टाकीत होता आणि 7 वर्ष राहेलसाठी त्याने काय केलेले बरं? चाकरी केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळते. एक लव्ह मॅरेज आहे आणि एक काय आहे बरं? अरेंज मॅरेज आहे. देव निर्मित किंवा देवाच्या पद्धतीने चाललेली गोष्ट आहे. दोन्हीचा फरक जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला लक्षात येईल की इसहाकाला खूप सुंदर चांगल्या प्रकारे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे देवाचं गौरव करून अत्यंत आरामामध्ये देवाच्या उपस्थितीत त्याला पत्नी मिळाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण याकोबाला मात्र खडतर परिस्थितीतून जावं लागलं.
सात वर्ष नाही 14 वर्ष त्याला चाकरी करावी लागली आणि 14 वर्ष खूप खडतर होतं आणि एवढं खडतरपणाने मिळवून सुद्धा राहेल काय होती, बाज होती. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे राहेलला खूप लवकर त्या प्रसव वेदनांच्या मधून खूप मोठ्या प्रसव वेदनातून जावं लागलं. आणि महत्वाची गोष्ट, जे लेयाला परमेश्वराने जो आशीर्वाद दिला, त्या ज्याचं याकोबाचं जिजाऊ प्रेम होतं, तिला मात्र देवाने खूप उशिरा आशीर्वाद दिला आणि राहेल त्याच्यापासून लवकर निघून गेली, असं बायबल सांगतं. मी सुरुवातीला सांगितलं की लव्ह मॅरेजला बायबल विरोध करत नाही, पण बायबल कशाला प्रोत्साहित करतं? अरेंज मॅरेजला जास्त प्रोत्साहित करतं. यासाठी प्रोत्साहित करतं कारण वाट पाहणं त्या काळामध्ये मनुष्य शिकत असतो. प्रेज द लॉर्ड. लव्ह मॅरेज करणारे गडबड करताना मी जास्त पाहिले. जे लव्ह मॅरेज करतात ना, तुमच्या लेकरांच्या बाबतीत आपण सावध असलं पाहिजे. जे तरुण आहेत, ज्यांचं अजून लग्न झालं नाही, त्यांना मी सांगू इच्छितो, त्यांच्या बाबतीत, तुमच्या लग्नाच्या बाबतीत तुम्ही सावध असलं पाहिजे. कारण आत्ताच्या काळामध्ये पवित्रता टिकवणं हे खूप अवघड बनत चाललेलं, अत्यंत अवघड आहे. त्या आमच्या काळामध्ये जास्त एवढं अवघड नव्हतं, पण आताच्या काळात खूप सोपं आहे. आताच्या काळात अगदी प्रेम करणं, ते लपवणं आणि लग्नापर्यंत घेऊन जाणं हे सुद्धा खूप सोपं आहे. आमच्या काळामध्ये खूप अवघड होतं कारण त्या काळामध्ये साधनं कमी होती, त्या काळामध्ये हे डोकेदुखी नव्हती आणि आता ही डोकेदुखी आहे, त्याच्यामुळे जास्त वाढत चाललेलं आहे. फोन करणारा फोन करतो, SMS पाठवणारा SMS पाठवतो आणि व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन्स आहेत, त्याच्यावरून मेसेज कधी जातो, कधी फोन करतो, कधी चॅटिंग होतं, कधी जुळतं आणि कधी लग्नापर्यंत पोहोचतं हे कोणाला काही कळत नाही, काही खबर लागत नाही. सगळे मेसेज डिलीट करता येतात, अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने लपवता येतं. पण आमच्या काळामध्ये लपवणं खूप मुश्किल होतं. एक पाटी मिळायची, एक पाटी कागद असायचा, त्याच्यावर अक्षर थोड्या वेळा, समजा त्याच्यावर असा हात फिरवलं तर ते मिटून जायचं. अशा प्रकारचे काही शाई मिळायची की ती शाई लिहिली तर त्या शाईचं थोड्या वेळानंतर, 1 तासाभरानंतर ती शाई विरून जायची. म्हणजे ते नवीन नवीन आलेलं होतं, आम्ही कॉलेजला होतो त्यावेळेस. पण आताच्या काळात किती सोपं आहे ना प्रेम करणं. पण लक्षात घ्या, प्रेम करण्याचे खूप मोठे धोके पण आहेत, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास पण आहे. त्याच्यामध्ये पवित्रता गमावण्याचा धोका जास्त आहे. पहिली गोष्ट म्हणजे पवित्रता गमावण्याचा धोका आहे लव्ह मॅरेज मध्ये. अरेंज मॅरेज मध्ये पवित्रता गमावण्याचा धोका नाही. दुसरी गोष्ट म्हणजे देव ज्या ठिकाणी तुम्हाला नेऊ इच्छितो ते ठिकाण किंवा ती डेस्टिनी जी आहे ती गमावण्याचा धोका लव्ह मॅरेज मध्ये जास्त आहे. मी तुम्हाला अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज मधला फरक समजावून सांगत आहे. ज्या ठिकाणी देव तुम्हाला नेऊ इच्छितो, याकोबाला परमेश्वराला आशीर्वादित करायचं होतं त्याच्या पद्धतीने, प्रेज द लॉर्ड, पण तो स्वतःच्या पद्धतीनं काम करत होता आणि म्हणून त्याला वेळ लागला. आशीर्वाद मिळाले त्याला, पण वेळ लागला. देवानं जर पुढाकार घेतला नसता तर याकोबाला अजिबात आशीर्वाद मिळाला नसतं. मी तुम्हाला खरं सांगतो, याकोबाची कामं चांगली होती म्हणून त्याला देवाने त्याच्यावर प्रेम केलं असं अजिबात नाही. तुम्हाला माहित आहे, याकोबाच्या बाबतीत देवानं कितीतरी वेळा मध्यस्थी केली, स्वतः मध्यस्थी केली. तो पळून चालला होता लाबानापासून, आपल्या बायकोला घेऊन, आपल्या मुलांना घेऊन पळून निघाला होता. तुम्हाला माहिती आहे, लाबानाला असं वाटलं की माझा जावई माझ्या मुलींना सगळ्यांना घेऊन पळून गेला. त्याने पाठलाग चालू केला आणि पाठलाग चालू करून काय करतो तो, याकोबाला आता भेटणार. आता उद्या तो एक अशी संध्याकाळी रात्रीच्या वेळेस तो मुक्काम करतो, उद्या सकाळी याकोबापर्यंत तो पोहोचणार आहे. आणि रात्रीच्या वेळेस देव लाबानाच्या स्वप्नात येतो, मामाच्या स्वप्नात येतो आणि त्याला माहिती आहे देव काय सांगतो, माझा सेवक आहे याकोब, त्याला हात लावून पुसूया, माझा सेवक आहे. लाबान ज्यावेळेस जाऊन भेटतो त्यावेळेस तो म्हणतो की तुझ्या देवानं जर मला अडवलं नसतं तर आत्ताच मी तुला मारून माझी सगळी मुलं परत केली असती. तुम्हाला माहिती आहे, हा धोका याकोबाला कळाला नाही. समजा जर लाबानाचा देव स्वप्नात गेला नसता तर याकोबाचा नाश झाला असता. पण याकोबाजवळ अभिवचन होती, याकोबाला परमेश्वरानं अभिवचन देऊ केलं होतं आणि ते केवळ त्याला नव्हतं देऊ केलं, इसहाकाला देऊ केलं होतं, अब्राहमाला देऊ केलं होतं. आणि अब्राहमासाठी परमेश्वराला इसहाकाला वाचवणं भाग होतं, याकोबाला पण वाचवणं भाग होतं, त्याची मुलं पण वाचवणं भाग होतं. आणि म्हणून देव मध्ये पडला आणि याकोबाची चूक असून सुद्धा देवाने त्याच्यावर कृपा केली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण तो पण त्याचं परिवर्तन झालेलंच नव्हतं. ज्यावेळेस तो देवाला भेटला, ज्यावेळेस देवासोबत झोंबी केली, 32वा अध्याय उत्पत्तीचा तुम्हाला वाचायला मिळेल, झोंबी केली, त्याच्यानंतर त्याला खऱ्या अर्थानं आशीर्वादाचे मार्ग मोकळे झाले. त्याच्यानंतर देवाला वारंवार त्या प्रेम करण्याच्या त्या गोष्टीमुळे त्याला वारंवार देवाला मध्यस्थी करावी लागली. तुम्हाला माहिती आहे, इसाक या ठिकाणी इसाक पण नाही, अब्राहम पण नाही, एलिएजर एकटा गेला. तिथं वाचलं ना आपण, एलिएजर एकटा गेला. त्याला सांगितलं की जा माझ्या मुलाला साठी नवरी शोधून
आण. तो गेला त्या ठिकाणी राहिला आणि तुम्हाला माहित आहे विहिरी जवळ गेल्यानंतर तो प्रार्थना काय करतो, देवाजवळ प्रार्थना करतो. देवाला प्रार्थना करतो की जी कुणी मुली ह्या ठिकाणी पाणी भरायला येतात, मी जिला असं म्हणेन की जी मला पाणी पाज माझ्या उंटांना, आणि ती ज्यावेळेस पाणी पाज असं म्हणेन त्यावेळेस ती मला पण पाजेल, माझ्या उंटांनाही पाजेल, अशी जी मुलगी आहे तिच्याशीच माझी भेट करून दे. आणि सेम त्याच्या प्रार्थनेसारखं परमेश्वर काम करतो. रिबिका येते, ज्यावेळेस तिला पाणी मागण्यात येतं त्यावेळेस ती म्हणते तूही पी, तुझ्या उंटांना पण मी माज. आणि उंट थोडे नव्हते, 10 उंट होते आणि उंट काही थोडं पाणी पित नाही. पण इतकं मोठं चमत्कार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. लगेच तिला तो विचारतो तू कोण आहेस, ती आपली ओळख सांगते. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं की तो असं म्हणतो, 27 वचन आपण जे वाचलं त्या वचनात दिलेलं आहे की देवा तू तुझ्या सेवकासमोर म्हणजे अब्राहामासमोर तू विश्वासानं वर्तलेला आहेस आणि योग्य ठिकाणी मला तू पोहोचवलेस. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि बायबल पुढे जाऊन आपल्याला सांगतं ज्यावेळेस तो आपली कहाणी आपली स्टोरी तिच्या वडिलांना आणि तिच्या भावाला सांगतो त्यावेळेस काय म्हणतात भाऊ आणि तिचे वडील की ही देवाची गोष्ट, देवाची करणे, हे देवाचं काम आहे आणि आमच्या वतीनं तुम्हाला काहीही बरं वाईट बोलता येणार नाही. 50 वचनात देवाची योजना ज्यावेळेस आपण आपलं लग्न किंवा आपल्या भविष्याला आपण प्रभूच्या हातात समर्पित करतो. तरुणांना मी सांगतो ज्यावेळेस आपण भविष्य आपल्या देवाच्या हातात समर्पित करतो त्यावेळेस मला तुम्हाला सांगू द्या की देवबाप तुमच्यासाठी योजना बनवतो. देवबाप परमेश्वर तुमच्यासाठी एलियाला तयार करतो. परमेश्वराला माहिती असतं की तुमची पवित्रता त्याला कशी टिकवून ठेवायची. परमेश्वराला माहिती असतं की तुमच्यासाठी योग्य ती वधू किंवा योग्य तो वर कशा प्रकारे निवडायचा. बऱ्याच वेळेस ह्या अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज मधला फरकच लोकांना कळाला नसल्यामुळं बऱ्याच विश्वासणाऱ्यांनी चर्च मधल्या विश्वासणाऱ्यांना चुकीचे सल्ले दिले आणि आज त्यांचं तारण त्यांनी गमावलेलं आहे. तारण गमावलेलं आहे. विचार करा, मी त्यांना आवर्जून सांगतो ज्यावेळेस पण एखादा तरुण एखादी तरुणी तुमच्याजवळ सल्ल्यासाठी माझ्याजवळ पण येतात लोक, मी त्यांना या बायबलच्या बाहेरचं काही सांगत नाही. बऱ्याच वेळेस ते पटत नाही त्यांना, ती गोष्ट वेगळी. मग आता ते मी न पटण्यासारखं उत्तर दिल्यानंतर त्यांना ते कुठे जातात बरं, कारण मी तर माझं वचन तर त्यांना माझ्या गोष्टी त्यांना पटत नाही आणि नाही पटलं तर ते कुणाकडे जाणार, माझ्या सिमिलर असणारे किंवा ज्यांना असं वाटतं की हे प्रार्थना करणारे ब्रदर आहेत किंवा सिस्टर आहेत त्याजवळ जाणार आणि ते त्याला काय सांगतात, पास्टर सांगतात ते बरोबर नाहीये. पास्टर ते देवाच्या गोष्टीचे त्या गोष्टीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही हा मार्ग निवडला आणि बऱ्याच लोकांनी असा मार्ग निवडला जो देवाला मान्यच नाही. विचार करा, मी तुम्हाला एक उत्तर तुमच्याकडून मला उत्तर हवंय. ज्याच्यासोबत काही लोकांनी त्यांना सल्ले दिले, काही लोकांनी वाईट वाटेल ही गोष्ट ऐकायला, पण काही लोकांनी त्यांना सल्ले दिले ज्यासोबत त्याचं लग्न झालं. आज येशू आला, किती लोक विश्वास करतात की रॅप्चर कधी होऊ शकतो? विश्वास करतो तुम्ही रॅप्चर कधी येऊ शकतो? कधी येशू कधीही येऊ शकतो. आज पण येऊ शकतो का? निश्चित येऊ शकतो. पण ज्याला तुम्ही सल्ला दिलेला आहे किंवा ज्याला कोणी सल्ला दिला असेल रॅप्चरच्या दिवशी तो व्यक्ती जाईल किंवा सोडणार, हो की नाही? मला तुम्ही उत्तर द्या, हो की नाही? हो की नाही? आज येशू आला तर जाईल का? कारण अजून तारण झालं नाही ना त्याचं. जाईल का? नाही जाणार. मग दोषी कोण आहे? बऱ्याच लोकांना लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज मधला देवाच्या पद्धतीचा फरक नाही का? मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं लव्ह मॅरेजला परमेश्वर विरोध करत नाही. तुम्ही जर प्रेम करत असाल, एक प्रेम असेल एक जर तरुण तरुणींचं, तुम्हाला असं वाटत असेल की ते लपून राहावं आणि ते कोणाला समजू नये, तर ही निश्चित अर्थाने पवित्रता गमावण्याकडे तुमची वाटचाल आहे. कारण लव्ह मॅरेज मध्ये पवित्रता गमावली जाते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे काय की लव्ह मॅरेज मध्ये होतं काय की देव ज्या डेस्टिनी पर्यंत पोहोचू इच्छितो तिथपर्यंत पोहोचायला लेट होतं किंवा तिथपर्यंत माणूस पोहोचतच नाही. मग तो स्वर्ग असेल, कदाचित स्वर्ग असेल, कारण देव तुम्हाला स्वर्गात नेऊ इच्छितो. पण समजा तुमच्या लग्नामुळे तुमचं स्वर्ग गमावणार असेल तर त्या लग्नाला काही अर्थ, तुमच्या प्रेमाला काही अर्थ नाही. बऱ्याच लोकांनी प्रेमापोटी आपलं तारण गमावलेलं आहे आणि तारणाची किंमत दुसऱ्या ह्या जगातली कुठलंच रिलेशन, कुठली संपत्ती देऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. तारणाची किंमत कोणी देऊ शकतं? कारण सगळ्यात ह्या जगात काही मूल्यवान असेल तर ते तारण आहे. प्रेज द लॉर्ड. पण बऱ्याच लोकांनी एवढं चीट करून ठेवलेलं आहे आपलं प्रेम की त्यांनी तारणाची किंमत दिलेली आहे, तारण गमावलेलं. तारणाला तुम्ही गहाण नाही ठेवू शकत लग्नासाठी, विवाहासाठी, तुमच्या रिलेशनसाठी, तुमच्या प्रेमासाठी. लक्षात घ्या. पण बऱ्याच लोकांनी काय म्हणतात बरं, एक म्हण आहे आपली म्हण मराठीमध्ये, प्रेम काय असतं? आंधळ असतं.
पण बायबल काय सांगतं? बायबल काय सांगतं? देवाचं नावच प्रेम आहे असं सांगतं बायबल. हालेलुया. काय सांगितलेलं आहे? गॉड इज लव्ह. देव काय आहे? प्रीती आहे. पण प्रीती देव नाही बरं. प्रेज द लॉर्ड. बाजूवाल्याला सांगा की देव प्रीती आहे, पण प्रीती देव नाहीये. मी उलट केलं त्या वाक्याला. का? कसं सांगा? प्रीती देव का नाहीये? कारण प्रीती यासाठी देव नाहीये की त्या प्रीतीच्या सिमिलर लोक देवाला किंवा देवाच्या गोष्टीला आणून ठेवतात. त्यांच्यासाठी ज्यावेळेस प्रेम आणि देव यातली निवडायची वेळ येते ना, त्यावेळेस ते प्रीतीला निवडतात, प्रेमाला निवडतात, देवाला नाही. आणि इथंच तर मिस्टेक आहे प्रेम करणाऱ्यांची. इथंच तर मिस्टेक. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की प्रेमामध्ये आणि देवामध्ये काय निवडायचंय, तर तुम्ही देवाची निवड केली पाहिजे. जर तसं केलं नाही तर तुमची डेस्टिनी पर्यंत तुम्ही पोहोचणार नाही. देव जिथं नेऊ इच्छितो तिथपर्यंत तुम्ही जाणार नाही. तुमची पवित्रता कदाचित गमावू शकताय. देव जे पाचरण तुम्हाला देवाने ज्या कामासाठी बोलवलेलं आहे, जे जीवन जगण्यासाठी बोलवलंय, ते जीवन कदाचित तुम्ही जगू शकणार नाही. तुमचे कदाचित वर्ष तुमच्या जीवनामधले वाया जातील. आणि म्हणून प्रेम विवाहाने आणि जे ठरवून केलेलं लग्न, अरेंज मॅरेज ज्याला आपण म्हणतो, त्या लग्नामधला हा सगळ्यात मोठा फरक आहे की त्याच्यामध्ये आंधळ्या प्रेमाला कुठल्याही प्रकारे महत्व नाही. जर कोणी म्हणत असेल की प्रेम आंधळं आहे आणि प्रेम लंगडं आहे किंवा प्रेमामध्ये सगळे डोळे बंद असतात, तर ह्या गोष्टी विश्वासणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, मी बाहेरच्या लोकांचं नाही सांगत. जसं पौल म्हणाला की बाहेरच्या लोकांचं न्याय करणं आणि त्यांना सांगणं हे माझं काम नाही. माझं काम आहे विश्वासणाऱ्यांना शिकवणं. आणि मी तुम्हाला सांगत आहे आणि शिकवत आहे, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा न ठेवा. जर तुम्हाला असं वाटत असेल की प्रेम आंधळं असतं, तर ते डोळं उघडं ठेवूनच केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला समजलं पाहिजे की प्रेम मी कुणासोबत करत आहे, का करत आहे, त्याचा शेवट काय असणार आहे, कुठल्या प्रकारे. जर समजा या व्यक्तीच्या सोबत लग्न केल्याने जर माझं तारण मी गमावणार असेल, तर निश्चित अर्थाने ती खूप मोठी किंमत आहे. ती किंमत तुम्ही मोजू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती किंमत नका मोजू. तुमचं भविष्य तुम्ही गमावणार असाल तर ती किंमत मोजू नका. तुमची पवित्रता तुम्ही गमावणार असाल प्रेमा खातर, तर ती किंमत मोजू नका. जर तुम्ही असं म्हणत असाल की नाही या गोष्टी इतक्या महत्वाच्या नाही, तर निश्चित अर्थाने ते महत्वाचं आहे. कारण तारण, तुमची डेस्टिनी, भविष्य, पवित्रता या गोष्टीसाठी परमेश्वर सतत काम करत असतो, अगदी सुरुवातीपासून, लहान असल्यापासून. आणि जर तुम्ही सहज तुमच्या प्रेमा खातर या गोष्टी गमवत असाल आणि प्रेम आंधळं असल्याचं लेबल त्याला लावत असेल, तर निश्चित अर्थाने ते मिस्टेक. देव प्रेमाला विरोध करत नाही, पण डोळे उघडे ठेवून केलं गेलं पाहिजे, विचार केला पाहिजे. ते प्रेम परमेश्वराजवळ समर्पित केलं पाहिजे. लग्ना अगोदर त्या गोष्टी देवासमोर बसून डिस्कस केलं पाहिजे. प्रभूला सांगितलं गेलं पाहिजे, प्रभू जे हे माझ्या मनात आहे, त्या व्यक्तीनं जे जोडीदार होणार आहे त्या व्यक्तीनं पण ते सांगितलं पाहिजे. कारण बायबल सांगतं इब्रानियकास पत्र 13व्या अध्यायात ते वचन वाचा. 13वा अध्याय 4थं वचन. लग्न सर्वस्वी आदरणीय असावे, बरोबर, वांथून निर्दोष असावे, जारधर्मी व व्यभिचारी यांचा न्याय देव करेल. हा, बायबल काय सांगतं की लग्न हे सर्वस्वी काय असावी? सर्वस्वी आदरणीय असावं. सर्वस्वी आदरणीय म्हणजे प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला ते मान्य असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याबरोबर सर्वात प्रथम ते देवाला पण मान्य असलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण लग्न ही साधी सिंपल गोष्ट नाही. लग्न हे जीवनभरासाठी जोडलं जातं. पण आजकालच्या लोकांचं प्रेमाचं काय झालेलं आहे, त्यांनी सहज अगदी चिल्लर करून ठेवले. लग्नाला पण आणि विवाहाला पण, प्रेमाला पण चिल्लर करून ठेवले. आणि लग्न सहज मोडलं जातं, प्रेम सहज मोडलं जातं. त्यांच्यामध्ये जे जीवापाड प्रेम करणारे असतात ते अगदी कट्टर दुश्मन बनतात. का बनतात असे? कारण त्यांच्यामध्ये जे देव त्यांच्यामध्ये कुठं नाहीये. त्यांच्यामध्ये जो परमेश्वराला आदर मिळायला हवा ती गोष्ट त्यांच्यामध्ये कधीही बघायला मिळत नाही. आणि म्हणूनच त्यांचं लग्न सहज तुटतं. जर तुम्हाला असं वाटतंय, तरुण तरुणींना मी सांगत आहे की तुमच्या बाबतीत, भविष्याच्या बाबतीत जर तुम्हाला असं वाटत असेल की प्रेम विवाह करावं की अरेंज मॅरेज करावं, अरेंज मॅरेज अत्यंत सुंदर कल्पना आहे आणि ती देवाची कल्पना आहे. बरं, त्याच्यामध्ये देवाचा सरळ सरळ हस्त असतो. पण प्रेमामध्ये जास्त करून गोष्टी कुठं कोण करत असतं, हँडल कोण करत असतं? मनुष्य करत असतो, मानव करत असतो. ती काय सांगते, तो काय सांगतो, ती काय सांगते, अगदी एकदम हळू बोलतात. अगदी शेजारी तुम्ही कान जरी लावले तुम्हाला ऐकायला येत नाही. काय बोलतात देवाला माहिती नाही, आणि कसं बोलतात, आणि इतकं हळू कसं बोलू शकतं हे पण माहिती नाही.
देवापासून लपवू शकत नाही बरं तुमची शब्द. देवाला कळायला पाहिजे. त्याला आदर मिळतोय का? नाही मिळत आहे तर तुम्ही त्यातून बाहेर आलं पाहिजे. बायबल स्पष्ट सांगतं की लग्न हे सर्वस्वी आदरणीय असावं. त्याच्यामध्ये देव पण आहे आणि त्याच्यात फॅमिली पण आहे, कुटुंब पण आहे आणि त्याच्यात पवित्रता जपण्याविषयी पण सांगितले गेलेलं आहे. आणि ती गोष्ट जर तुमच्याकडे होत नसेल तर ते प्रेम विवाह देवाला मान्य नाही. तुमच्या डेस्टिनी किंवा तुमचं भविष्याची किंमत जर मोजावी लागत असेल प्रेमामुळे तर तो देवाला मान्य नाही. तुमची पवित्रता गमावत असाल तुम्ही तर ते देवाला मान्य नाही. तुमचं तारण गमावणार असेल तर ते देवाला मान्य नाही. आणि देवाला मान्य नसलेली प्रत्येक गोष्ट ही देवाच्या विरोधात आहे. मग भलेही त्याच्यामध्ये पैसा असेल, बुद्धी असेल, ज्ञान असेल, कॅरेक्टर त्या माणसाचं खूप चांगलं असेल. बायबल सांगतं तुमचं चांगलं काम हे फाटक्या चिंधीप्रमाणे आहे. कशाप्रमाणे आहे? फाटक्या. काही लोकांनी कॅरेक्टर चांगला आहे, तो दारू पित नाही म्हणून त्याच्याबरोबर लग्न केले. ठीक आहे, दारू पित नाही पण तो खरंच विश्वास ठेवतो का प्रभू येशू ख्रिस्तावर? मी विश्वास करण्यास सांगत. तुमच्या मुलाचं किंवा तुमच्या मुलीचं लग्न करत असताना या गोष्टीचा जास्त विचार करा. उद्या जाऊन तुम्ही जात पहा. काही लोक काय करतात? काय पाहतात? जात पाहतात. माझी आणि तुमची जात वेगवेगळी आहे. माझ्या मिसेसची आणि माझी जात वेगळी आहे. मी स्टेजवरून सांगत. पण माझी मुलं मग कोणत्या जातीची असणार आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जात माणसाने तयार केली आणि धर्म सुद्धा माणसानेच तयार केलेला आहे. तुमच्या डोक्यात बाजूला सांगा, जात माणसाने तयार केली, धर्म सुद्धा माणसानेच तयार केला. धर्म देव निर्मित नाही बरं, जात देव निर्मित नाहीये, ही माणसाने तयार केली. आणि वेगवेगळ्या लोकांनी डोक्यामध्ये हे घातले गेलेले आहे. तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या मुलांची लग्न करत असताना नेहमी कधीच या गोष्टीचा स्पर्श तुम्हाला होऊ देऊ नका की तो माझ्या जातीचा, आमच्या जातीचा असला पाहिजे आणि आमच्या धर्माचा असला पाहिजे. ही जर गोष्टी तुम्ही घेऊन चालत असाल तर निश्चित अर्थाने तुम्ही विश्वासणार नाही. मग तुम्हाला बायबल कळालेलं नाही, देव कळालेलं नाही, स्वर्ग कळालेलं नाहीये. लक्षात घ्या, बायबलमध्ये स्वर्गामध्ये आपण वेगवेगळ्या जाती धर्माचे सगळ्या कुळातून, सगळ्या भागातून तिथे एकत्रपणे असणार आहोत. तिथं धर्म, जात या सगळ्या गोष्टी काहीही विचारलं जाणार नाही. आणि देव बाप तुमची जात विचारून तुम्हाला जवळ नाही करत. लक्षात घ्या, तुमचा धर्म विचारून त्यांनी तुम्हाला जवळ घेतलं नाही. धर्म विचारून तुमच्यावर प्रेम नाही केलं. प्रत्येक माणसावरती प्रेम केले. आपलं भलेही आपल्या बऱ्याचशाच भागामध्ये जात आणि धर्म विचारलं जातं. बरं, अजून सुद्धा लोक आडनावावरून त्याची जात आणि धर्म ओळखतात किंवा त्याला पहिले विचारतात. खेड्यामध्ये अजून सुद्धा ती सवय आहे लोकांना की तुमचं आडनाव काय विचारायचं आणि आडनावावरून अंदाज लावायचा की तो कोणत्या जातीचा असेल. मग त्याला पाणी द्यायचं की नाही, त्याला जवळ बसवायचं की नाही, त्याच्यासोबत व्यवहार करायचा की नाही, हे त्याच्यानंतर ठरतं. भलेही लोक संविधान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मानत असले, हे सगळं खरं आहे. पण ज्यावेळेस लग्न करायची वेळ येते ना त्यावेळेस नक्कीच माणूस जात आठवतो. अगदी मोठ्या श्रीमंतातला श्रीमंत, एज्युकेटेड, अगदी शिकलेला मनुष्य, अगदी वेल क्वालिफाईड असलेला मनुष्य सुद्धा जात पाहतो. मी पाहिलेले. आजूबाजूला नजर टाका, तुम्हाला पण माहिती. कदाचित तुम्ही सुद्धा असा विचार घेऊन बसला असा आपल्या मुलांच्या बाबतीत. जर असं असेल तर ते काढून टाका डोक्यातून. ज्यावेळेस तुमच्या मुलांची लग्न करायची वेळी त्यावेळेस पहिली गोष्ट म्हणजे पहा की तो विश्वासदार आहे, विश्वास ठेवतो का प्रभू येशू ख्रिस्तावर. मग त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी, तो निर्व्यसनी आहे का, त्याचं घर आहे का, त्याचं नोकरी करतो का चांगली, त्याच्याकडे शेतजमीन आहे का, बाकीच्या त्याची फॅमिलीत कोण कोण आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी काय पाहायचं. पण मी तुम्हाला जास्त करून फोर्स करत आहे कशावरती की तुम्ही विश्वासदार आहे का हे पाहिलंच पाहिजे. कारण लग्न किंवा विवाह तुमच्या तारणाची किंमत मोजू शकत नाही. तारण सगळ्यात उच्च दर्जाचं आहे, उच्च वरती आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात. तारण जर ती निघून जाणार असेल तर त्या लग्नाला काही अर्थ असणार नाही. कारण बरेच मंडळी जे आहे ते रडताना मी पाहतो. बऱ्याचच कोणत्या आपल्या नवऱ्यासाठी प्रार्थना करून दमलेत पण त्याच्या नवऱ्याचं तारण नाही झालं. लक्षात, ते आपल्या पत्नीसाठी प्रार्थना करत आहेत पण घरात त्यांच्या पत्नीचं तारण अजून सुद्धा नाही. ते वारंवार देवासमोर रडतायत, देवासमोर विनंत्या करतायत की विश्वासदार असावा, माझ्या घरात सुद्धा प्रार्थना व्हावी, पण त्यांना ती करायला जमत नाहीये. 5-5, 10-10 वर्ष, 20-20 वर्ष माणसाची वाया जातात. कारण त्यावेळेस प्रॉपर्टी पाहिली, जात पाहिली, कॅरेक्टर पाहिलं, सगळं काय पाहिलं. पण लक्षात घ्या, जर तुम्ही विश्वासदार आहे हे पाहिलं असतं तर निश्चित अर्थाने आज तुम्ही सुखी असता. आणि जर येशू आला तर बऱ्याच लोकांना सहज सोप्या पद्धतीनं माझ्या समोर काही लोकांनी उत्तर दिलेलं आहे की तो नाही गेला स्वर्गात तर काय फरक पडतो, मी तर जाईन ना. म्हणजे ज्याच्यावर तुम्ही जीवापाड
प्रेम करताय, प्रेम करूनच लग्न करतात ना प्रेमविवाह. आणि सरळ सरळ त्या माणसाविषयी असं म्हटलं जातं, तो नाही गेला तर काय फरक पडणार आहे, मी एकटा तर स्वर्गात जाईल. म्हणजे हा स्वार्थी स्वभाव, म्हणजे ज्याच्यासोबत आपण लग्न करतो, ज्याच्यासोबत आपण जीवन घालवणार आहे, आणि तो नरकात गेला तर तुम्हाला काही दुःख नाही, मग बाहेरच्या लोकांच्या विषयी पण तुम्हाला दुःख असणार नाही. जर ज्याच्यासोबत तुमचं रिलेशन आहे व्यवस्थित, चांगल्या प्रकारे तुम्ही एकत्र राहताय, त्याच्याच बाबतीत तुम्हाला जर कळवळा नसेल तर बाहेरच्या लोकांच्या विषयी तुम्हाला कसा कळवळा निर्माण, अजिबात नाही होणार. मग त्याच्याविषयी जर कळवळा निर्माण व्हावा असं म्हणत असेल तर विश्वास न शोधा. लग्न न झालेल्या लोकांसाठी मी सांगितलं हे सगळं काही. प्रेमविवाह आणि अरेंज मॅरेज याच्यामधलं जे फरक आहे मी तुम्हाला फरक सांगितलं. प्रेमविवाहाला विरोध करत नाही, पण डोळे उघडे केलं पाहिजे, डोळे उघडे ठेवा आणि आग्रह प्रेम करू नका. कुटुंबाचा परमेश्वरासमोर अगदी स्पष्ट त्याची मांडणी करा, देवाची परवानगी घ्या, आणि प्रभूकडून जर असेल तर प्रभू तुम्हाला मदत करेल, सामील करेल. तुम्ही डेस्टिनेशन पर्यंत पोहोचाल, योग्य ठिकाणापर्यंत पोहोचाल ज्या ठिकाणी देव तुम्हाला पोहोचवू इच्छितो. पण तारण किंवा तुमचं स्वतःचं व्यक्तिगत भविष्य देवानं जे तुमच्यासाठी नेमलंय त्याची किंमत कधीच त्या प्रेमाला देऊ नका, कारण प्रेम त्याची जागा घेऊ शकत नाही. लक्षात घ्या. पुढे जाऊया आपण.